नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अनेक नेत्यांना काल निरोप समारंभ देण्यात आला. यामध्ये उद्धव ठाकरेंना सुद्धा निरोप समारंभ देण्यात आला. त्यानंतर नीलम गोरे यांना देखील निरोप समारंभ देण्यात आला. त्यानंतर अमोल मेटकरी यांना देखील निरोप देण्यात आला आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांना देखील निरोप देण्यात आला. त्यानंतर अनेक नेत्यांना त्या ठिकाणी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय सांगतील किंवा काय बोलतील ही प्रत्येकाची भावना होती. त्यांच्याकडे सगळ्यांचीच नजर लागली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदेने सुद्धा प्रतिक्रिया दिल्या, शुभेच्छा दिल्या आणि कुठेतरी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजेच काय, तर एकनाथ शिंदेना सुद्धा दुःख आहे की आपण शिवसेना का सोडली किंवा ती सोडायला पाहिजे होती का. आज जे काही प्रकार घडत आहेत त्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे जे काही चर्चा असतील ते अनेक दिवसापासून झाल्या नव्हत्या. कोणत्याही प्रकारचं बोलणं भाषा झालं नव्हतं आणि त्यानंतर राजकारण कशा पद्धतीने तापलं आणि उद्धव ठाकरेंना भेटीचं जे काही सत्र असेल किंवा एकनाथ शिंदेना जे काही भेटीचे स्वप्न हे पडलेले आहेत, हे निश्चितच कशामुळे पडलेले आहेत. त्यानंतर नीलम गोरे यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नेमक्या ह्या भावना काय आहेत? एकनाथ शिंदे परत उद्धव ठाकरेकडे जाणार का, शिवसेनेत जाणार का, अनेक प्रश्न सध्या तर्क लावले जात आहेत. यामध्ये नेमकं काय घडणार आहे आणि कशा पद्धतीची पुढची रणनीती असू शकते या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी गणेश ठाकरे स्वागत करतो आपलं महाराष्ट्र नेता या युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, ज्यावरती एकनाथ शिंदे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर अनेक नेते यांचं काल भाषण बघितलेलं असेल, आपल्या भावना व्यक्त करताना बघितल्या असेल आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे काय बोलतील ही भावना प्रत्येकाची होती. प्रत्येकाची नजर त्या ठिकाणी लागली होती आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त झाले. शेरोशायरी वगैरे झाले आणि शेरोशायरी झाल्यानंतर एकनाथ शिंदेनं सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे यांना देखील माहिती आहे की आपण उद्धव ठाकरे यांना सोडून किती मोठी चूक केली किंवा आपल्या यामध्ये काय नुकसान आहे, त्यामागे काही कारणं सुद्धा तसेच आहेत. त्यानंतर नीलम गोरे यांचं देखील म्हणणं होतं की अनेक नेत्यांना वाटत होतं की आम्ही उद्धव ठाकरे यांना का सोडलं. अनेक नेत्यांच्या मनात तेच प्रश्न होते, सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात तेच प्रश्न होते की नेमकं उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना का तोडली किंवा सोडली. आमच्या मनात आजही शिवसेना जिवंत आहे. आम्ही कधीही शिवसेनेला सोडणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला सोडणार नाही, अशी भावना नीलम गोरे यांनी व्यक्त केली. आणि त्यानंतर काही दुःखोटा किंवा काही आपल्या मनातील दुःख असेल, शिवसेना सोडण्याचं काही कारण असेल, ते सुद्धा सांगून टाकलं. परंतु प्रामुख्याने एकनाथ शिंदे काय म्हणतील याच्याकडे सगळ्यांची भावना होती, सगळ्यांचीच नजर होती. आणि या सध्याच्या परिस्थितीत बघता एकनाथ शिंदेवरती जे काही झालेले असतील, त्यांच्या कार्यकर्त्यावरती जे काही हल्ले झालेले असतील, शंभूराज देसाई यांच्यावरती झालेले हल्ले असतील आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावरती घेतलेली भेट असेल, हे सगळं आपण सत्र बघितलेलं आहे. आणि निश्चितच यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की आता जर आपण उद्धव ठाकरे यांना चांगलं बोललो नाही किंवा त्यांच्या सहानुभूती किंवा त्यांच्याविषयी आपण जर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या नाही, तर आपले जे काही वापस येण्याचे मार्ग असतील ते पूर्णपणे बंद होणार आहेत. कारण तर भाजप कधीही कोणत्या पक्षाला मोठं होऊ देत नाही. मग अजितदादा पवार यांचा पक्ष असेल आणि सध्याचे जे काही चर्चा असतील, नरहरी जोळकर आणि त्यानंतर भोंदूबाबा, त्यानंतर त्या चाकणकरबाई आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की धनंजय मुंडे असतील किंवा आपले मागचे कृषी मंत्री असतील, यांच्याविषयी काय विधान आले आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कसा बदनाम करण्याचं काम, हे कटकारस्थान रचण्याचं काम झालं, असे देखील राष्ट्रवादी नेत्याचं म्हणणं आहे. आणि राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा जो काही पक्ष असेल तो बदनाम करण्याचं काम हे भाजपच्याच माध्यमातून झालेलं आहे. म्हणून एकनाथ शिंदेला सुद्धा माहिती आहे की जर आपण उद्धव ठाकरेकडे जाण्याचा मार्ग किंवा त्यांचे जे काही दरवाजे असतील ते जर उघडायचे असतील, तर आपण चांगलं बोललं पाहिजेत आणि आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. त्यानंतर वर्षा बंगल्यावरती काय झालं होतं हे अनेकांना पडलेले प्रश्न आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा झाली होती हे देखील मोठे प्रश्न आहेत. या संदर्भात आता नेमकं तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदे परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार का? आणि त्यानंतर नीलम गोरे असतील, त्यांनी त्यांच्या भावना तशा का व्यक्त केल्या? हे जे काही पडलेले प्रश्न असतील नक्कीच त्याचं कमेंटच्या माध्यमातून उत्तर द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.